हॅलो एव्हरीवन. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण जनरल सायन्समधील चॅप्टर नंबर 2 हेल्थ अँड डिसीज हा चॅप्टर बघतो आहे, बरोबर. यामध्ये आपण आतापर्यंत हेल्थ अँड डिसीज म्हणजे नेमकं काय हे पाहिलं आहे. त्यानंतर या डिसीजचं क्लासिफिकेशन पाहिलं आहे आणि इन्फेक्शियस टाईप ऑफ डिसीजचीही माहिती घेतली आहे. त्याचबरोबर सध्याच्या काळात असणाऱ्या काही महत्त्वाच्या डिसीजेसचीही माहिती घेतली आहे, बरोबर. तुम्ही नोट्सही कंप्लीट केल्या असतील. चला तर मग पुढच्या टॉपिककडे वळूयात. आपण इन्फेक्शन होऊन होणारे डिसीज म्हणजेच इन्फेक्शियस डिसीज पाहिलेत. आता आपल्याला इन्फेक्शन झालं नाही तरी बॉडीमधल्या काही चेंजेसमुळे, डेफिशियन्सीमुळे होणारे डिसीजचा अभ्यास करायचा आहे, ज्यांना आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणतो. So, what is the exact definition of this non-infectious disease? बघा, disease which do not occur through infections and body contact are called as non-infectious disease. Such diseases arise in human body itself due to certain reasons. So, पहिला non-infectious disease आहे कॅन्सर. Uncontrolled and abnormal cell growth is called as cancer. Group or lump of cancer cells is called as malignant tumor. Cancer can occur in various organs like lungs, mouth, tongue, stomach, breast, uterus, skin and tissues like blood. बघा, कॅन्सर हे नाव आपण ऐकतोच. मग हा कॅन्सर होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर त्या जागेवरील पेशींची, सेलची अनकंट्रोल म्हणजे खूप जास्त कंट्रोल न होणारी वाढ होते, की जी ॲबनॉर्मल असते, नॉर्मल नसतेच. ओके, येत आहे लक्षात. मग ही वाढ होऊन त्या जागेवर एक पेशींचा, सेल्सचा गोळा तयार होतो, ज्याला आपण ट्यूमर म्हणजे गाठ म्हणू शकतो. आणि याच कॅन्सरच्या, ट्यूमरच्या त्या गाठीला आपण मॅलिग्नंट ट्यूमर असं म्हणतात. बघा, कॅन्सर हा बॉडीच्या वेगवेगळ्या भागांना होऊ शकतो. आपण बघतो, कोणाला माऊथला होतो तर कोणाला टंग म्हणजे जिव्हेला, लंग्स, स्टमक, ब्रेस्ट, युटेरस म्हणजे गर्भाशय यांसारख्या ऑर्गन्सलाही हा कॅन्सर होऊ शकतो. आपल्या स्किन किंवा ब्लडलाही कॅन्सर होऊ शकतो. मग आता हा कॅन्सर होण्यामागची कारणे तरी कोणती आहेत? रिझन्स ऑफ कॅन्सर: कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट इन फूड, एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड आर सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स. हेरिडिटी मे ऑल्सो बी ए रिझन. बघा, तंबाखू, गुटखा, स्मोकिंग म्हणजे धूम्रपान, अल्कोहोलिझम म्हणजे मद्यपान अति जास्त प्रमाणात केल्याने हा कॅन्सर डिसीज होऊ शकतो. टी व्हीवर, रेडिओवर आपण हे सगळीकडं ऐकतोच की धूम्रपान करणे, मद्यपान करणे हे आरोग्यासाठी हानिकारक असते. हे सर्व सोडून अजूनही काही कारणांमुळे हा रोग होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, लॅक ऑफ फायबर कंटेंट इन फूड. अन्नामध्ये जर चोथायुक्त पदार्थ म्हणजेच फळे, हिरव्या भाज्या यांचे प्रमाण कमी असले. एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड लाईक पिझ्झा, बर्गर. बघा, आताच्या मुलांना अतिशय प्रिय असणारा पिझ्झा, बर्गर, तळलेले पदार्थ, वडापावसारखे यांचे प्रमाण खूप जास्त झाले की कॅन्सरला सामोरे जावे लागू शकते. तर कॅन्सर हा हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकतेनेही होऊ शकतो. घरातील कोणाला असेल तर तो त्यांच्या पुढच्या पिढीला होण्याचीही शक्यता असते. नाऊ सिम्पटम्स: क्रोनिक कफ, बघा खूप दिवसांचा खोकला येतो. हॉर्स व्हॉईस, आवाज घोगरा होणे. डिफिकल्टी इन स्वॅलोईंग, बघा घशाचा कॅन्सर असेल तर गिळताना त्रास होऊ शकतो. देन नेक्स्ट, इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लामेशन, म्हणजेच उपचार करूनही, डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊनही
बरी न होणारी जखम असणे किंवा सूज येणे. देन लम्प्स ऑन ब्रेस्ट, स्तनात गाठी येणे. आणि लास्ट अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, अचानक काही कारण नसताना वजन कमी होणे. यासारखी लक्षणे कॅन्सर या डिसीजमध्ये आपल्याला दिसून येतात. बघा परत सिम्पटम्स कोणती आहेत? क्रोनिक कफ, हॉर्स व्हॉइस, डिफिकल्टी इन स्वॅलोईंग, इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लामेशन, लम्प्स इन ब्रेस्ट, अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, ही आहेत सिम्पटम्स. आता आपल्याला माहिती आहे स्मोकिंग टोबॅको च्युविंगमुळे कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे ते अवॉइड केले पाहिजे. या सवयी टाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर नीट बॅलन्स डाएट सर्वांनी घेतलं पाहिजे आणि फिजिकल एक्सरसाइज करणेही तितकेच गरजेचे आहे. बघा ऑलवेज रिमेंबर, कंट्रोल डाएट helps to prevent some type of cancers. Physical exercise along with modern treatment is more beneficial to cure the cancer. Avoid addiction like tobacco chewing, smoking, etc. आता बघा आपण ऐकतो की काही लोक कमी साखरेचा चहा पितात. दे टेक शुगर फ्री टी किंवा मग गोड खाणंही टाळतात. घरातही किंवा आजूबाजूलाही असे पर्सन्स आपल्याला दिसतात. मग यामागे काय कारण असेल बरं, सांगता येईल का? तर आपला नेक्स्ट डिसीज आहे डायबेटीस. बघा शुगर आहे त्या व्यक्तीला असं जनरली म्हटलं जातं, तोच हा डायबेटीस डिसीज आहे. ओके. द हार्मोन्स इन्शुलिन प्रोड्यूस्ड इन पॅनक्रियाज कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. If insulin is secreted in low quantity, glucose level cannot be controlled. This disorder is called diabetes. बघा आपल्या शरीरात प्रत्येक न्यूट्रिएंट्सची म्हणजेच प्रोटीन्स, फॅट्स, ग्लुकोज, कार्बोहायड्रेट्स या सर्वांची शरीरामधली लेव्हल, बॉडीमधलं त्यांचं प्रमाण नियंत्रित गरजेचं आहे इतकंच ठेवण्यासाठी वेगवेगळी एन्झाईम्स असतात. मराठीत त्यांना आपण संप्रेरके म्हणतो. हे एन्झाईम्स शरीरातील न्यूट्रिएंट्सचे प्रमाण कंट्रोल करत असतात. मग या शुगरची, साखरेची लेव्हल कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिन नावाचा हार्मोन्स कार्य करत असतो. हा हार्मोन्स पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड या ऑर्गन्समधून सिक्रेट केला जातो, तयार केला जातो. या इन्सुलिनचे कमी प्रमाणात सिक्रेशन झाले, कमी प्रमाणात तो तयार झाला तर ग्लुकोजची, शुगरची लेव्हल कंट्रोल होत नाही आणि ती ब्लडमध्ये साठून राहते. त्याच कंडिशनला, डिसीजला डायबेटीस म्हणजेच मधुमेह असं म्हणतात. धिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबेटीस. आता हा डिसीज होण्यामागची कारणं काय आहेत? रिझन्स फॉर डायबेटीस. हेरिडिटी म्हणजेच अनुवांशिकता, अनुवांशिकतेनेही हा विकार होतो. त्यानंतर ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, व्यायामाची कमतरता असणे आणि मेंटल स्ट्रेस, मानसिक ताणतणाव असणे, ही या डायबेटीस डिसीजची काही महत्त्वाचे रिझन्स आहेत. नाऊ सिम्पटम्स. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, रात्री सारखे लघवीला लघवीला जावे वाटणे. इन्क्रीज ओबेसिटी, खूप वजन वाढणे. और वेट लॉस किंवा ते वजन कमी होणे. यासारखे सिम्पटम्स दुर्लक्षित करू नयेत. आता मग हा डिसीज होऊ नये म्हणून काळजी काय काय घ्यायची, त्याचं प्रिव्हेन्शन कसं करणार? प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. फॉलोइंग द प्रॉपर डाएट, medicines and exercise under the supervision of doctors help to keep the diabetes under control. संतुलित आहार, औषधे आणि डॉक्टरच्या निरीक्षणाखाली व्यायाम यामुळे या डायबेटीसवर मात करता येऊ शकते किंवा तो टाळताही येतो. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या डायबेटीस. आता वळूयात पुढच्या नॉन इन्फेक्शियस डिसीजकडे. हार्ट डिसीज, हृदयरोग. बघा इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू डिक्रीज्ड ब्लड सप्लाय अँड देअर बाय
oxygen and nutrients supply to the heart muscles. Due to this, heart has to perform more work that leads to stress on it. This may cause heart attack. If someone has heart attack, immediate consultation of doctor and treatment is necessary. आता बघा, हृदयाच्या हार्टच्या मसल्सना रक्तपुरवठा, ऑक्सिजन किंवा न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषण कमी मिळाल्यामुळे त्याची कार्यक्षमता, इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता ही कमी कमी होत जाते. बघा, तुम्ही जर जेवला नाही तर तुम्हाला थकवा जाणवतो आणि तुम्ही मग काम नीट करू शकत नाही, बरोबर. सेम तसंच हार्टला ब्लड, ऑक्सिजन किंवा न्यूट्रिएंट्स मिळाले नाहीत तर ते थकते, त्याचं काम ते नीट करू शकत नाही, त्यावर स्ट्रेस येतो म्हणजे लोड येतो. यामुळे हार्ट अटॅकही येऊ शकतो, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जर कोणाला हा हृदयविकाराचा झटका, हार्ट अटॅक आला तर पटकन डॉक्टरचा सल्ला आणि उपचार घेणे गरजेचे आहे. काही सिम्पटम्स इथं दिलेले आहेत बघा, ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. वन शुड नॉट इग्नोर दिस सिम्पटम्स. सेव्हिअर चेस्ट पेन म्हणजे छातीत खूप दुखणे, पेन्स इन शोल्डर, नेक अँड आर्म्स छातीतील वेदना या खांदे, हात आणि मानेकडे जाताना जाणवणे, क्रॅम्प्स इन हँड्स हाताला गोळे येणे किंवा हातपाय आखडणे, अनइझीनेस म्हणजे अस्वस्थता जाणवणे आणि ट्रिमर्स म्हणजे थरथर कापणे. बघा, यासारखी लक्षणे ही या हार्ट अटॅकमध्ये दिसून येतात. नाऊ रिझन्स ऑफ हार्ट अटॅक: स्मोकिंग, धूम्रपान, अल्कोहोलिझम, मद्यपान करणे, डायबेटीस, मधुमेह असणे, हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब, बीपीचा त्रास ज्याला आपण म्हणतो, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज व्यायामाची कमतरता असणे, हेरिडिटी अनुवांशिकतेनेही हा विकार होतो, मेंटल स्ट्रेस म्हणजे मानसिक ताणतणाव, अँगर रागीटपणा असणे आणि एन्झायटी म्हणजे खूप काळजी असणे. या रिझनमुळे हार्ट डिसीज होण्याची चान्सेस असतात, हार्ट डिसीज होऊ शकतो. या डायग्रॅममध्ये बघा, हार्ट डिसीज झाल्यानंतर कोणकोणती ट्रीटमेंट दिली जाते, कोणते ऑपरेशन्स केली जातात हे दिले. एन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हार्ट ट्रान्सप्लांट, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स, इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. ओके, बघा, ऑलवेज रिमेंबर फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज. हृदयरोगामध्ये कोणते प्रथमोपचार करतात? बघा, ऑलवेज रिमेंबर फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज. हृदयरोगामध्ये कोणते प्रथमोपचार करतात? फर्स्ट, कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. चेक द कॉन्शियसनेस ऑफ पेशंट बाय शेकिंग द शोल्डर्स. कीप द पेशंट लेईंग ऑन द बॅक in horizontal position on the heart surface and perform compression only life support. In this, press the center of thorax for at least 30 times at the rate of 100 to 120 strokes per minute. बघा, पहिल्यांदा 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करा, ॲम्ब्युलन्ससाठी फोन करायचा आहे. त्यानंतर रुग्णांचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का हे तपासा. रुग्णाला कडक पृष्ठभागावर जमिनीवर झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्या. या पद्धतीला कॉम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट म्हणतात. यामध्ये 1 मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यायचा असतो. ओके, आलं लक्षात सर्वांच्या? पुढे आता मिसयूज ऑफ मेडिसिन्स, औषधांचा गैरवापर. बघा, समटाइम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. ओव्हरडोस ऑफ मेडिसिन्स मे अफेक्ट आवर बॉडी.
For example, overdose of painkillers may damage nervous system, excretory system, liver. Overdose of antibiotics may lead to nausea, stomachache, dysentery, rash, white patches on tongue, etc. बघा, कधीकधी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय परस्पर काही व्यक्ती औषधे घेत असतात. त्यांच्या अतिवापराने आपल्या शरीरावर वाईट परिणाम घडून येतात. उदाहरणानं बघूया. जास्त प्रमाणात किंवा वारंवार वेदनाशामके घेतल्यास, पेनकिलर घेतल्यास चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर भयंकर परिणाम होत असतो. प्रतिजैविकांच्या म्हणजेच अँटीबायोटिक्सच्या अतिवापराने मळमळ, पोटदुखी, जुलाब होणे, अंगावर पुरळ येणे, जिभेवर पांढरे चट्टे पडणे असे परिणाम दिसून येतात. त्यामुळे औषधे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजेत. ओके, थिंक अबाउट इट. पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन्स. इज देअर एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस? विच वन? बघा, पुअर पीपल, गरीब माणूस महागडी औषधे घेऊ शकत नाही, बरोबर. मग त्याच्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का? आणि असेल तर ती कोणती आहेत? कोणती असतील? विचार करा. नाव जेनेरिक मेडिसिन्स. तुम्ही जेनेरिक मेडिसिन्स हे नाव जनरली ऐकलंच असेल. जेनेरिक मेडिसिन्स आर also known as general medicines. These are manufactured and distributed without any patent. These medicines are at per in quantity with branded medicines. Production cost of these medicines is very low due to fewer expenses on research as their formula is readily available. आता बघा, ही जी जेनेरिक औषधे तयार करताना त्या औषधांमधील घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्म्युला तयार असतो आणि तो तयार मिळत असल्यामुळे त्याच्या संशोधनावरील खर्चही वाचतो, तो कमी होतो आणि त्यामुळे जेनेरिक औषधांची किंमत ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने कमी असते, बरोबर. आणि ती गरिबांना सहज वापरता येऊ शकतात. आलं लक्षात सर्वांच्या? देन लाईफस्टाईल अँड डिसीज. जीवनशैली आणि आजार बघूयात. लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ फूड. नावडेज हॅबिट्स लाईक स्टेईंग इन बेड टिल लेट मॉर्निंग अँड गोईंग टू बेड लेट इन नाईट, फ्रिक्वेंट चेंजेस इन मील टायमिंग, lack of physical exercise, consumption of junk food, etc. have been increased. Due to this, such people are getting sick frequently. If frequency of becoming sick is to be lowered, people should follow right lifestyle. It must include sufficient sleep, right food, yogasanas, pranayam and physical exercise. Physical exercise should also be as per one's own capacity. Pranayam and yogasanas should be performed under the expert supervision. See the videos of pranayams and yogasanas. बघा, जीवनशैली लाईफस्टाईल म्हणजे आपला आहारविहार आणि यामध्ये जी आपली दिनचर्या आहे आणि आपल्या आहाराचा समावेश होतो. आजकाल उशिरा उठणे, बरोबर ना, उशिरा झोपणे, आहाराच्या वेळासारख्या बदलणे, कधीही खाणे, व्यायाम व कष्टाची कामे यांचा अभाव, व्यायाम व कष्टाची कामे कमी होणे, अरबट चरबट खाणे अशा गोष्टींचे प्रमाण वाढले आहे, बरोबर. यामुळेच आजारी पडण्याचेही प्रमाण वाढले आहे. हे आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर योग्य जीवनशैली अत्यंत आवश्यक आहे. राईट लाईफस्टाईल फॉलो करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये योग्य झोप, योग्य आहार या व्यतिरिक्त योगासने, प्राणायाम आणि व्यायाम करणेही आवश्यक आहे. तसेच व्यायामसुद्धा आपल्या शरीराला झेपेल असाच असला पाहिजे, जास्तही करू नये.
आता प्राणायाम व योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केली पाहिजेत. आलं लक्षात सर्वांच्या. देन वॅक्सिनेशन. Vaccination is important to prevent the infectious disease. Collect the vaccination schedule chart from nearby clinic and study. आजार होऊ नये म्हणून किंवा त्याचा प्रतिबंध व्हावा म्हणून लसीकरण वॅक्सिनेशन करून घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मग तुमच्या जवळच्या दवाखान्यातून लसीकरणाचा तक्ता मिळवा आणि त्याविषयीचा अभ्यास करा आणि वेळोवेळी ह्या लसी कशा घेता येतील याकडेही तुम्ही लक्ष द्या. बघा, इथे काही हेल्थ अवेअरनेस डेज दिलेले आहेत, तुम्ही लक्षात घ्या. फर्स्ट 7 एप्रिल इज ए वर्ल्ड हेल्थ डे, जागतिक आरोग्य दिन. 29 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे, जागतिक हृदय दिन. 14 जून वर्ल्ड ब्लड डोनेशन डे, जागतिक रक्तदान दिन. अँड 14 नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीज डे, जागतिक मधुमेह दिन. बघा, हे डेज आपल्याला लक्षात ठेवायचे आणि आपण त्याविषयी जनजागृती करायची आहे. आता बघा, थोडी माहिती घेऊयात. ब्लड डोनेशन. 1 unit of blood donation by a person can fulfill the need of 3 persons at a time. For example, RBCs, WBCs and platelets, one can save the lifestyle of 12 persons by donating the blood for 4 times a year. बघा, रक्तदात्याने एकदा केलेले रक्तदान एका वेळेला किमान 3 रुग्णांची गरज पूर्ण करते. जसं की तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स. बघा, एकदा रक्त दिलं की त्या रक्तातील 3 घटक 3 व्यक्तींना एका वेळी पुरवता येतात आणि मग 3 रुग्णांना त्याची मदत होते. तसंच 1 वर्षात 4 वेळा रक्तदान केल्यास 12 रुग्णांचे प्राण वाचवता येतात. म्हणून रक्तदान हे अतिशय श्रेष्ठ दान असे मानले जाते. बघा, आज आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज बघितल्या, त्यामध्ये कॅन्सर, त्याचे रिझन बघितले, सिम्पटम्स बघितले. सेकंड डिसीज डायबेटीस बघितला, त्याचेही आपण सिम्पटम्स आणि रिझन्स बघितले. हार्ट डिसीजसुद्धा आपण बघितला आहे आणि त्याचेही सिम्पटम्स आणि रिझन्ससुद्धा बघितले, बरोबर. नंतर आपण मिसयूज ऑफ मेडिसिन्सचाही अभ्यास केला, जेनेरिक मेडिसिन्सचाही अभ्यास केला आणि लाईफस्टाईल्स आणि डिसीजचाही अभ्यास केला, बरोबर. आता तुम्हाला धडा समजला असेल, ठीक आहे. तर धड्याचे पुन्हा वाचन करा, स्वतःच्या नोट्स तयार करा. आता इथं जे सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डेज आहे तेही तुम्ही लक्षात ठेवा आणि एक्सरसाइजसुद्धा सोडवा. ओके, टेक केअर. थँक्यू.